तुमच्याकडे जे काम आहे पगाराचं त्यातनं तुमच्याकडे पण काहीतरी क्युरी का काहीतरी अपुर आहे ते पूर्ण झालंय का? पूर्ण केलं, झाले पूर्ण सबमिट केले, दाखवले साहेब. आता दाखवले. आता ह्या साहेबांच्याकडे आहे का? या मोहम्मद मुल्ला साहेब. मुल्ला साहेब नमस्कार. मी आलोय की जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचे पगार अजून झालेले नाहीत. काहीतरी क्युरी आहे म्हणून समजतंय, तर ती क्युरी कोणाच्या हातात आहे आणि कधी काढणार आहे? ती चालू आहे की हा तिने आम्ही काल आक्षेप घेऊन देतो आम्ही. बर तिने उत्तर दिले 150 फरक पडते त्यामध्ये. बर साहेब कसं आहे माहिती का, हे हातावरची पोट आहेत गोर गरीब लोक आहेत. काय तेवढं जर तुम्ही क्युरी काढण्यामध्ये जर ह्या असंख्य लोकांची जर याची वाताहत होत असेल. हो गिड्यांना, हो गिड्ड्यांना केव्हा आलं बिल? बिल कधी आली त्याची? नाही सर, उशीर येतात म्हणजे कर्मचाऱ्यांना तुम्ही सांगा ना. एका कर्मचाऱ्याच्या चुकीमुळं हजारो कर्मचाऱ्यांची घराची बर्बादी व्हायला लागल्या. आज त्यांना गोरगरीब लोकांना बाहेर पगार मिळत नाही. 17 तारखेला आलतं. आपण चेक केलं आणि आता मग 17 तारीख एवढं लेट का आलं? तुम्ही संबंधित कर्मचाऱ्यांना का विचारत नाही साहेब? हजरीपट येत नाही. मग हजरीपट लवकर येत नाही, त्यांनी त्यांच्या खाली पण सांगायला पाहिजे ना. सांगा ना. सगळी लोक आपल्या आयुक्त साहेबांच्या नावे ओरडा लागले. तो काय त्या आयुक्त साहेबांचा चूक आहे का? त्या उपायुक्त साहेबांची चूक आहे का? आरोग्य अधिकाऱ्याची चूक आहे? खालची लोक चुका करतात आणि वरिष्ठांना ते बोल बसतोय. तुम्ही ह्या चुका खराब करू नका प्लीज. आम्हाला पण त्याबद्दल आम्हाला हमदर्दी आहे मना त्याच्या का आता ती गरीब आहे. आणि कसं होतंय, कितीतरी वेळा सांगितलं मी. आता तुमच्या लेबर ऑफिसरांना पण भेटलो, त्यांना पण सांगितलं की आयडेंटिटी प्रत्येकाच्या गळ्यात घाला. तुम्ही स्वतःच घालत नाही. आता आयुक्त साहेब सारखे घालतात, उपायुक्त घालतात. नाही हे करा तुम्ही, त्यांची पगार काढा. गरीब लोक आहेत. नाही तर त्यांना काय करा, तुमचे पगार झाले असतील तर एक रेशन दुकानात त्यांना फ्री तात्पुरतं रेशन घेऊन द्या आणि परत तुम्ही त्यांच्या पगारातून पैसे घ्या वाटलं. पण असं करू नका, अशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. नाही कोणाकडे असू देव करा साहेब, माझी रिक्वेस्ट आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करायला आलो ना. हात जोडणं माझं काम आहे. हो तुम्हाला हात जोडणं माझं काम आहे. साहेब नमस्कार. मला एक अर्धा मिनिट वेळ हवा आहे. ना असू दे, त्यांच्या सकट घेऊया, काय अडचण नाही. ना असू दे, मी रेकॉर्डिंगच करायला सर. ना असू दे. हा नको नको, 2 मिनिटात वेळ आहे. बर ठीक आहे. नाही उगाच कशाला बर सर, मी एवढ्यासाठी आलोय की तुमची माझी ओळख नाही आहे. मी एक सामाजिक काम करत असतो. रोज एक नवीन विषय म्हणून माझा चॅनल आहे. माझ्या चॅनलची सगळी दखल घेतात, सगळ्या डिपार्टमेंट कडून कामं होतात. पण झालंय काय की महानगरपालिकेच्या त्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाही. मी आता तिकडच्या साहेबांना भेटून आलो. काहीतरी 150 रुपयाचा काहीतरी गोळ निघतो. ज्या कर्मचाऱ्यांनी हे काम डिले केलंय त्यांना वाटल्यास तुम्ही काहीतरी तुमच्या अधिकारामध्ये जे बसेल ती शिक्षा करा, पण ह्या कर्मचाऱ्यांचे पगार करा. मी हात जोडायलाच आलोय, विनंती करायला आलोय. नाही नाही काय म्हणता का? हा सरकारी ऑफिसमध्ये हा कधी कोणाला हात जोडायचं? मी का जोडतोय होता का साहेब? तुम्ही वरिष्ठ असता, काम व्हावं. ही मी जे काम करतोय ऑन बिहाफ सरकार करतोय, तुमच्याकडे करतोय. बरोबर. त्यामुळे इथं हात जोडायची कोणालाही आवश्यकता नाहीये. नाही, अजिबात नाही. दुसरी गोष्ट, त्या बिलात ते संघटनेची जी लोक पण माझ्याकडे असतील, बरोबर, त्यांना मी विचारलं की बाबा तुम्हाला असा असं तिथं प्रॉब्लेम्स येतोय, तुम्हाला 1 दिवस बिल लेट झालेलं चालेल का हा विषय दुरुस्त करून मिळालेला चालेल? बर, त्यांना पण मी बोललो दुरुस्त करायला पाहिजे. मी त्यांना काय म्हटलं, हा जर दुरुस्त करायचा असेल ना तर त्या डिपार्टमेंटला मी पाठवून देतो, त्यांच्याकडे लिहून घेतो. ते बिल माझ्याकडे आलेलं होतं 18 तारखेला. बर, 18 तारखेला साधारणतः दुपारनंतर. बर, 18 तारखेला दुपारनंतर मी संबंधिताला बोललो की बाबा तुम्हाला काय पाहिजे. बर, त्यांचे नेते होते, असं तुमच्यासारखे आहेत. मी नेतेगिरी करत नाही. तसेच होते. ठीक आहे म्हणजे ठीक आहे. मी त्यांना म्हणलं ठीक आहे. त्याचा मला काल तुम्हाला त्यांना काल पण सांगितले की तुमचं आज बिल आपलं करताय. फक्त त्यात विषय असा आहे की ते पैसे जर चुकले असतील, जर कुणाकडून चूक झाली असेल तर त्या कर्मचाऱ्यांना मिळायला पाहिजे, हा माझा स्टान्स आहे. बर, आणि तो स्टान्स क्लिअर करण्यासाठी त्यांना आता जसं तुम्ही मला विचारता तसं त्यांना मला विचारणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे त्यांना 18 तारखेला मला एक लेखी देणं गरजेचं होतं. त्या गरजेपोटी दिलेलं आहे आणि त्यांनी बिल आज माझ्याकडे जर रिटर्न पाठवलं तर मी आज ते बिल पास करून देतो. सर काय व्हायला सांगतो की मी याच्या आधी याच्यावरती 2 व्हिडिओ प्रसिद्ध केले.
काय होलंय, ह्या कर्मचाऱ्यांना एवढी बुद्धी नाहीये. चतुर्थ श्रेणी तृतीय श्रेणी काम करतात, एवढी बुद्धिमान लोक नाहीयेत. त्यांनी काय करतात, उठतात सुटतात नाही, ते आयुक्तांच्यावर दोष देतात. का तर आयुक्त साहेबांनी केलं, आयुक्त साहेबांनी केलं. आयुक्त साहेबांनी ज्या त्या विभागाकडे पगार वर्ग केले, त्याच्या मागचं काहीतरी विचार असतील त्यांचे. एक IAS ऑफिसर आहेत ते, बरोबर आहे ना. पण व्हायला लागलं काय, खालची चुका करतात आणि बोल मात्र आयुक्ताच्या नावानं बिल फाटतं. हे चुकीचं आहे ना. 100% चुकीचं. म्हणून मी सुद्धा एका व्हिडिओमध्ये म्हटलं की गैरसमज पसरवू नका. जे सत्य आहे ते सत्य आहे. तर तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही साहेब मला चांगली माहिती दिली, तुम्ही प्रयत्न करा अशी माझी रिक्वेस्ट आहे. त्यांचे लवकर पगार करा. मी पण आता ग्रुप 4च्या कर्मचाऱ्यांची अवस्था निश्चित मला माहिती आहे. तेवढं. तर त्यांचं 100% पेमेंट त्या विभागाने माझ्याकडे आज बिल दिलं, 100% आज bill. त्या विभागाने बिल द्यायला पाहिजे ना. हा, ते आलेत लोक बाहेर. आणि ते देऊ टाकू 100%. Please, त्यांना sir. मी काल पण सांगितलं. Thank you, sir. आणि कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये माझ्याच काय कुठल्या ऑफिसमध्ये हात घेऊ नका. नाही सर, मी काय आहे, हात जोडतो काय म्हणतं का, की आपल्याला कुठं आररावेने करायचं नाही, प्रेमानच करायचं, गांधीगिरीने करायचं आहे. हा, जेव्हा माझं कोण ऐकत नाही मग त्यावेळी माझी वेगळी स्टाईल असते. बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाही राहते. बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि त्या पद्धतीने जायचं आहे. आणि तुम्ही मला चांगलं सहकार्य केलं, धन्यवाद सर. परत एकदा